नमस्कार मित्रो, श्री स्वामी समर्थ, जय गजानन माऊली. मित्रांनो, माझे एक रुग्णमित्र होते. त्यांनी मला एक प्रश्न केला होता. सर, मला फार घाम येतो. अर्थातच मला नेहमीच घाम येतो, मला थंडीच्या दिवसांमध्ये देखील घाम येतो. बघा मित्रांनो, या ठिकाणी एक छोटंसं तुम्हाला सांगतोय. मुदतीचा ताप, अर्थातच आंतरिक ज्वर झाला, त्याचबरोबर फार काला म्हणजे बराच दिवस राहणारा जो ताप असतो, या ठिकाणी आपण त्याला मुदतीचा ताप म्हणतो. हा मुदतीचा ताप जरी अंगामध्ये राहिला तरी आजाराला जो आहे किंवा जो रुग्णाला जो आहे किंवा त्या व्यक्तीला जो आहे हा घाम अति प्रमाणात येतो. पुसले तरी त्याचे अंग काय होते, घामाने ओले होते, म्हणजे अर्थात थपथपते. केव्हा केव्हा त्यांना ताप वगैरे नसताना देखील अतिशय घाम या ठिकाणी येतो. बघा मित्रांनो, छोटेसे उपाय या ठिकाणी नक्कीच सांगतो, करून बघा. फरक पडल्यास नक्कीच चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व व्हिडिओला शेअर करायला देखील या ठिकाणी विसरू नका. बघा मित्रांनो, कुळीथ बाजारामध्ये किंवा पानसाऱ्याच्या दुकानामध्ये तुम्हाला इझिली फार त्या ठिकाणी ते मिळेल. कुळीथ भाजावे, त्याचे दळून पीठ करावे व ते पीठ सर्वांगात चोळावे. तसेच गवऱ्याचे भाजून जे आहे वस्त्रगाळ चूर्ण करावे, त्यात ओव्याचे चूर्ण मिक्स करून सर्व अंगाला लावायचे. या ठिकाणी देखील तुम्हाला फार घामाचा जो त्रास आहे तो घाम येणे बंद या ठिकाणी नक्कीच होईल. आणि नक्कीच बघा मित्रांनो, छोटे छोटे उपाय आहेत, नक्कीच आवर्जून करून बघा. आराम मिळाल्यास नक्कीच चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय गजानन माऊली.